कामासाठी निष्ठावान असलेल्या एका महिला पोलिसाचा मृत्यू झाल्याची दुःखद बातमी समोर आली आहे। महिला पोलीस हवालदार हर्षला देहरकर यांचा आज हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालाय। या अतिशय दुःखद बातमीमुळे अनेकांना मोठा धक्का बसलाय, तर पोलीस वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे। हर्षला देहरकर या मनोर पोलीस ठाण्यात अनेक वर्ष कार्यरत होत्या, मात्र आता त्यांच्याबद्दल काही स्पष्ट माहिती मिळू शकलेली नाहीये। मात्र त्यांची बदली वाडा येथे पोलीस ठाण्यात करण्यात आली होती अशी माहिती आहे। हर्षला देहरकर या पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात वास्तव्याला होत्या। त्यांच्या पश्चात पती योगेश देहरकर, मुलगी स्वरा देहरकर, मुलगा ध्रुव देहरकर व त्यांचा परिवार आहे। हर्षला देहरकर यांच्यावर आज रात्री 9 वाजता अंत्यसंस्कार केले जातील। तितक्याच प्रेमळ आणि कामामध्ये तेवढ्याच चातुर आणि कोणतेही प्रकरण अगदी सोप्या पद्धतीने हाताळणाऱ्या अशा या महिला पोलीस होत्या। खाकीच्या कर्तव्याचा त्यांचा प्रवास अविस्मरणीय आहे। पोलीस खात्यात महिलाही चांगले काम करतात हे आपल्या कृतीतून त्यांनी सिद्ध केलं आहे। स्वच्छ प्रतिमा आणि कुठल्याही वादात न राहता आपण आपले कर्तव्य पार पाडू शकतो अशी देहरकर यांची ओळख आहे। आणि याच कर्तव्य दक्षतेमुळे पोलीस दलात देहरकर मॅडम यांनी आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे, यात तीळ मात्र शंका नाही। देहरकर मॅडम यांना भावपूर्ण श्रद्धांजली।